मंडळी, 19 तारखेला रविवारी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही असा. या दिवशी काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, ज्यामुळं या दिवसाचं महत्त्व आणखीनच जास्त मानलं जातं. याच दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आणि याच दिवसापासून त्रेतायुगाची सुरुवात झाली असं देखील म्हणतात. गंगा नदी सुद्धा याच दिवशी पृथ्वीवर अवतरली आणि भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं, ज्यामुळे अन्नाची कमतरता कधीच भासली नाही. तर अशा अनेक घटना आहेत ज्या पौराणिक कथेनुसार सांगितल्या जातात. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करतात किंवा कोणत्याही नवीन आणि महत्त्वाच्या कार्याला या दिवसापासून सुरुवात करतात. असं म्हणतात, हा सण जीवनामध्ये सुख, शांती, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे बरेच जण या शुभ दिवशी आवर्जून सोने खरेदी करतात. आता बऱ्याच जणांना सोने खरेदी करता येऊ शकत नसेल तर त्यांनी चांदी किंवा तांब्याची एखादी वस्तू खरेदी केली तरी देखील चालतं. आणि काहीच नाही जमलं तर एखादं धान्य सुद्धा खरेदी करून तुम्ही आणू शकतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि भगवान श्री विष्णूंची लक्ष्मीसह पूजा करायची आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी दान धर्म करायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावावे आणि उंबरठ्याची पूजा करून घ्यावी. दारावरती हळदी कुंकाने स्वस्तिक काढावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावरती आपण स्वयंपाक करतो, म्हणजेच मग ती चूल असो किंवा गॅसची शेगडी, आपल्याला त्याचीही न विसरता पूजा करायची आहे. म्हणजेच आपल्याला अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे, जेणेकरून आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये. तसेच जिथे आपण धान्य साठवून ठेवतो त्या जागेचीही आपल्याला पूजा करायची आहे. बरेच जण या दिवसापासून गृहप्रवेश, लग्न किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करतात. या दिवशी जरी काही खरेदी करता नाही आलं तरी खडे मीठ मात्र नक्की खरेदी करून आणावं. मीठ हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं, त्यामुळे घरात भरभराट होते असं सांगितलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार मात्र देऊ नये, कोणाकडूनही कर्ज काढू नये. या दिवशी तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी किंवा गल्ल्याच्या ठिकाणी श्रीयंत्र किंवा लक्ष्मी यंत्र स्थापित करू शकता. असं केल्याने व्यवसायात अक्षय वाढ होते असं म्हटलं जातं. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी या दिवसाला अखिती असं देखील म्हणतात. या दिवशी पितृपूजा केली जाते, त्यांना नैवेद्य ठेवला जातो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, प्रथा परंपरेने हा दिवस साजरा केला जातो. ही सगळी माहिती पौराणिक कथेनुसार व परंपरेनुसार सांगितली असून याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. तुम्हाला व तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती व संपत्ती येवो हीच इच्छा.